नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, आपण प्रश्न क्रमांक 37 मध्ये विचारलं होतं की बाळ सतत रडत असेल, त्याचा कान दुखत असेल किंवा कानातील मळ साफ करायचा असेल तर कानात कोमट तेल टाकणं पूर्णपणे सुरक्षित आहे का? याचं अचूक उत्तर आहे नाही. कानाचा पडदा फाटू शकतो. आपल्या संस्कृतीत लहान बाळ विनाकारण रडायला लागलं किंवा त्याच्या कानात मळ दिसला की त्याच्या कानात जर कोमट खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल टाका, लगेच आराम पडेल, असा सल्ला घरातील ज्येष्ठ लोक अगदी हक्कानं देत असतात. पण श्रोते हो, बाळाला शांत करण्यासाठी कानात टाकलेलं तेलाचे थेंब त्याला कायमचे बहिरे करू शकतात. यामागील नेमके वैज्ञानिक धोके कोणते आहेत हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. श्रोते हो, विज्ञानानुसार मानवी कान हा स्वतःची स्वच्छता स्वतः करणारा अवयव आहे. श्रोते हो, कानाची रचना कशी असते आणि कान नक्की काम कसा करतो यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की पहा. कानात तयार होणारा मळ खरं तर कानाचे रक्षण करतो आणि तो जुना झाला की नैसर्गिकरित्या आपोआप बाहेर येतो. पण जेव्हा आपण बाळाच्या कानात मोहरीचे, खोबऱ्याचे किंवा लसूण तेल टाकतो तेव्हा कानाच्या अरुंद पोकळीत ओलावा राहतो. पोकळी बंद राहते आणि या बंद तेलकट वातावरणामुळे कानात ऑटोमायकोसिस या नावाचा भयंकर बुरशीजन्य म्हणजेच फंगल आणि जीवाणूंचा संसर्ग वेगाने वाढू लागतो. यामुळे बाळाच्या कानात असह्य वेदना सुरू होतात. बाळ किंचाळून रडत राहतं आणि काही दिवसात कानातून घाणेरड्या वासाचा स्त्राव किंवा पिवळसर पू वाहू लागतो. याचा सर्वात भयंकर धोका पुढे होतो. कानात साचलेले तेल, मळ आणि हा पू यामुळं कानाच्या आतील भागात प्रचंड प्रमाणात द्रावाचा दाब म्हणजेच फ्लुइड प्रेशर निर्माण होते आणि या वाढत्या दबावामुळे आणि या संसर्गामुळे बाळाचा अत्यंत नाजूक कानाचा पडदा कायमचा फाटू शकतो किंवा त्याला छिद्र पडू शकतं. पडदा फाटल्यामुळे बाळाला कायमचा बहिरेपणा म्हणजेच ऐकू न येण्याचा आजार होऊ शकतो. याचा थेट परिणाम पुढे बाळाच्या बोलण्यावर आणि त्याच्या बौद्धिक विकासावर होतो. म्हणूनच अधिकृत वैद्यकीय मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक कुटुंबामध्ये 3 कडक नियमांचे पालन हे केलेच पाहिजे. पहिलं म्हणजे कान नेहमी कोरडा ठेवा. बाळाचा कान नेहमी स्वच्छ आणि कोरडा असावा. कानात चुकूनही कोणतेही तेल, पाणी किंवा काडी टाकू नका. अगदी आंघोळ घालताना डोक्यावरून पाणी टाकताना सुद्धा कानात पाणी जाणार नाही याची विशेष काळजी घ्या. दुसरं म्हणजे इयरबड किंवा काडीचा वापर पूर्णपणे बंद करा. कान साफ करण्यासाठी आतमध्ये इयरबड्स, सेफ्टी पिन किंवा काडी घालण्याची भयंकर चूक करू नका. यामुळं मळ आणखी आत ढकलला जातो आणि पडद्याला इजा होऊ शकते. फक्त स्वच्छ आणि मऊ सुती कापडाने कानाचा बाहेरील भाग हलक्या हाताने पुसून घ्या. तिसरं म्हणजे कान दुखत असल्यास तातडीनं मदत घ्या. जर बाळ सतत रडत कानाला हात लावत असेल किंवा कानातून कोणताही स्त्राव येत असेल तर घरगुती उपाय न करत बसता तात्काळ आपल्या आशाताईंचा किंवा जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी दिलेलीच सुरक्षित औषधे वापरा. श्रोते हो, आपल्या ग्रामीण भागात आपल्या आशाताई आणि ANM ताई गृहभेटी दरम्यान प्रत्येक नवीन मातेला कानात तेल न टाकण्याचा आणि कानाची सुरक्षा राखण्याचा हा वैज्ञानिक सल्ला देत असतात. तसेच डिजिटल स्वरूपात अशीच खात्रीशीर माहिती प्रत्येक बाळंतिणीपर्यंत, त्यांच्या कुटुंबियांपर्यंत आशाताईंद्वारे पोहोचवली जात आहे. तुम्ही देखील हा मौल्यवान संदेश प्रत्येक घरात पोहोचवा. तुमचा एक शेअर लहान बाळाची श्रवणशक्ती सुरक्षित ठेवू शकतो. श्रोते हो, पुढील प्रश्न क्रमांक 38चे सर्वात पहिलं अचूक उत्तर देऊन विजेता होण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.